हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहे प्रेशर कंट्रोल वॉल्स अँड इट्स टाईप. So the first type of pressure control wall is pressure relief wall or simply relief wall. तर बेसिकली बघा, प्रेशर रिलीफ वॉल जी आहे त्याचा सिम्बॉल या ठिकाणी दिलेला आहे. आता प्रेशर रिलीफ वॉलमध्ये चा यूज आपण कुठे करतो, तर जेव्हा आपण पंपमधून प्रेशराईज ऑइल आपण काय करतो, हायड्रॉलिक सिस्टीमला सप्लाय करत असतो. बट काय होतं की आपण हायड्रॉलिक सिस्टीम जे आहे ते वेगवेगळ्या रेंजवरती वर्क करत असते, बरोबर आहे. सपोज पंपनं क्रिएट केलं 15 बार प्रेशर, ओके, आणि आपल्याला सिस्टीमसाठी लागत असेल 12 बार प्रेशर, तर आपण डायरेक्टली त्या ठिकाणी पंप चेंज करत बसणार नाही की 12 बारचा जर आपल्याला हे पाहिजे, काय प्रेशराईज ऑइल पाहिजे, तर आपण 12 बारचा पंप बसवू. परत हायड्रॉलिक सिस्टीमला वरती चेंज झाला 10 बारचा, तर परत पंप चेंज करू आपण. असं करत नाही आपण, आहे ना. तर इन्स्टेड ऑफ चेंजिंग पंप आपण काय करतो, त्या ठिकाणी प्रेशर रिलीफ वॉल यूज करतो. लक्षात येत आहे? लक्षात घ्या, प्रेशर रिलीफ वॉल जी आहे ती आपण कुठे यूज करतो, आफ्टर पंप आणि जी सिस्टीमला सप्लाय करतो आपण प्रेशर त्या ठिकाणी. लक्षात येत आहे? ओके. तर बघा, हा जो सप्लाय असतो प्रेशर रिलीफ वॉलचा, तुम्हाला एक डायग्राममध्ये लक्षात येईल. हे पहा, या ठिकाणी टँक फिल्टरमधून ऑइल जातं आपलं पंपमध्ये, बरोबर आहे. पंपमधून हायड्रॉलिक सिस्टीमला जायच्या अगोदर आपण काय करतो, त्याला प्रेशर रिलीफ वॉल अटॅच करतो. सपोज या ठिकाणी आपल्याला पंप प्रेशर क्रिएट करतो 15 बार्स, बरोबर आहे, आणि आपल्याला हायड्रॉलिक सिस्टीमला पाहिजे 12 बार. तर या ठिकाणी काय करतो, प्रेशर रिलीफ वॉल काय करते, तर 15 बार जो प्रेशर आहे तो 15 बारमधला 3 बार जो काय करते, या ठिकाणी ड्रेन करते, आणि 3 बारचा जो ऑइलचं प्रेशर आहे तो ड्रेन करून कशामध्ये टाकतो, टँकमध्ये जमा केलं जातं. आणि जो जेवढा रिक्वायर्ड आहे तेवढा रिक्वायर्ड प्रेशर आपण सिस्टीमला सप्लाय करतो. ओके, हे डायग्राम सर्किट डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता बघा, हे प्रेशर रिलीफ वॉल जी आहे ती कसे कनेक्टेड आहे, या ठिकाणी पॅरलली कनेक्ट आहे. ओके, लक्षात आलं. मेन फंक्शन आहे आपलं कशाचं, प्रेशर रिलीफ वॉलचं. समजलं असेल तुम्हाला. प्रेशर रिलीफ वॉल आपण सेफ्टीसाठी यूज करतो, आणि ॲज पर रिक्वायरमेंट जेवढा प्रेशर पाहिजे तेवढा आपण बाय युजिंग प्रेशर रिलीफ वॉलनं आपण तो प्रेशर कंट्रोल करू शकतो. ओके, तर बघा याची डायग्राम. या ठिकाणी फर्स्ट जी केस आहे ही आहे आपली प्रेशर रिलीफ वॉल. या ठिकाणी जी नॉब आहे, नॉबनं काय केलं जातं, प्रेशर सेट करतो या ठिकाणी स्प्रिंग, विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग. लक्षात येते? या ठिकाणी काय करतो आपण, प्रेशर नॉबच्या मदतीने आपण प्रेशर सेट करतो. आणि या ठिकाणी काय सपोज या ठिकाणी आपण 12 बार जर प्रेशर सेट केलेलं आहे, तर 12 बारला काय होतं, तो 12 बार जेवढा प्रेशर आहे तेवढाच तो अलाउ करतो. ओके, त्यापेक्षा जास्त झाला तर तो काय केला जातो, या ठिकाणी बघा, या ठिकाणी वेन प्रेशर हिअर इज लेस दॅन वॉल सेटिंग, वॉल रिमेन्स क्लोज. लक्षात येत आहे? म्हणजे 12 बारचा जर आपण प्रेशर सेट केलेला आहे, तर 12 बारपर्यंत प्रेशर जोपर्यंत फोर्स येत राहील तोपर्यंत ही वॉल कशी राहते, क्लोज राहते. ठीक आहे. आणि ज्या वेळेस 12 बारपेक्षा जास्त जर प्रेशर झाला, सपोज 15 बार जर प्रेशर आला या ठिकाणी, तर काय होते, ही वॉल जी आहे ते ओपन होते. ओके, ही वॉल ओपन होते म्हणजे हे काय होते, इथली वॉल जी आहे ते वरच्या साईडनं सरकते. बघा, दुसऱ्या केसमध्ये वेन वॉल सेटिंग इज रिच, पंप फ्लो इज डायरेक्टली टू द टँक. या ठिकाणी काय होतं, ही वॉल ओपन होते आणि हा जो सप्लाय आहे तो कशा केला जातो, डायरेक्टली टँकमध्ये. लक्षात येत आहे? जसं सांगितलं की आपण 15 बार प्रेशर क्रिएट करत होतो आपण, 12 बार पाहिजे होतं, तर 3 बारचा जो काही प्रेशर आहे तो या ठिकाणी ड्रेन केला जातो विथ द हेल्प ऑफ प्रेशर
रिलीफ वॉल. लक्षात येत आहे. हा प्रेशर रिलीफ वॉलचा हा सिम्बॉल आहे या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी स्प्रिंग ड्रॉ केलेलं आहे, म्हणजे स्प्रिंगनं आपण काय करतो, याला प्रेशर सेट करतो. तर हे एवढं इम्पॉर्टंट आहे आपल्या याच्यासाठी. बघा पार्ट आणखी काय काय. स्प्रिंग होल्ड पिस्टन सीटेड, नंतर स्प्रिंग फोर्स डिटरमाइन सेटिंग. या ठिकाणी सेटिंगनं काय केलं जातं, स्प्रिंगचा फोर्सनं हे केलं जातं, काय म्हणतो आपण, सेट केला जातो प्रेशर खाली. ठीक आहे. हे झाले सिम्पल वर्किंग ऑफ प्रेशर रिलीफ वॉल. 2 पोझिशन याच्या, ओपन आणि क्लोज. समजलं असेल तुम्हाला. लक्षात घ्या, प्रेशर रिलीफ वॉल जे आहे त्याला जनरली आपण काय म्हणतो, NC वॉल. NC वॉल म्हणजे काय, तर नॉर्मली क्लोज वॉल. नॉर्मली क्लोज वॉल है ना. म्हणजे जोपर्यंत सेट केलेला प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेशरनं ऑइल फ्लो होत नाही तोपर्यंत ही वॉल काय असते, क्लोज असते. जेव्हा तो प्रेशर त्याच्यापेक्षा जास्त हाय होईल त्यावेळेसच ही वॉल काय होते, ओपन होते. त्यामुळे प्रेशर रिलीफ वॉलला आपण नॉर्मली क्लोज वॉल म्हणतो. ओके. ठीक आहे. तर याची ऑपरेशनचं सांगितलेलीच आहे वर्किंग. बघा, इट इज नॉर्मली अ क्लोज वॉल हुज फंक्शन इज टू लिमिट द प्रेशर टू अ स्पेसिफाईड मॅक्झिमम व्हॅल्यू बाय डायव्हर्टिंग pump flow back to the tank. Okay. A poppet is held seated inside the wall by force of stiff compression spring. When the system pressure reaches a high enough value, the resulting hydraulic force exceeds the spring force and poppet is forced off its seat. This permits flow through the outlet to the tank as long as this high pressure level is maintained. Note the external adjusting screw which varies the spring force and thus the pressure at which the valve begins to open. Okay, the stiffness of spring and amount of poppet must open to permit full pump flow. Determine the difference between the full pump flow pressure and cracking pressure. And the stiffness of spring is called the spring constant and its unit is Newton per centimeter, Newton per mm, Newton per meter. Okay, generally Newton per centimeter we use. This is about pressure relief valve. या ठिकाणी सिंपल सर्किटच्या मदतीने आपल्याला समजते की प्रेशर रिलीफ वॉल जे आहे ते कशी वर्क केली जाते. ठीक आहे. आता दुसरी जी वॉल आहे ते आहे प्रेशर रिड्युसिंग वॉल. लक्षात घ्या, प्रेशर रिड्युसिंग वॉल जे आहे ते आपण कुठे यूज करतो, तर बघा प्रेशर रिलीफ वॉल आपण काय केलेलं आहे, प्रेशर रिलीफ वॉल इथे यूज केलेलं आहे. ठीक आहे. इथून सिस्टीमला आपण सप्लाय केला. ठीक आहे. आता या ठिकाणी जर आपण किती केला आहे, 12 बारचा सप्लाय केलेला आहे. आता या हायड्रॉलिक सिस्टीमला जर सपोज पुढे 2-3 सिस्टीम अटॅच आहेत, 12 बार 12 बार 12 बार. ओके. तर पहिल्या 2 सिस्टीमला सपोज 12 बार प्रेशर पाहिजे आणि तिसऱ्या सिस्टीमला आपल्याला किती पाहिजे, 8 बार प्रेशर पाहिजे. 8 बार प्रेशर पाहिजे तिसऱ्या याला. म्हणजे बघा हायड्रॉलिक सिस्टीममध्ये 3 सिस्टीम ॲड केलेले आहेत आपण, आहे ना. आणि पहिल्या 2ला किती पाहिजे, 12 बारच पाहिजे, म्हणजे जेवढा आलेला आहे तेवढाच. आणि जी तिसरी सिस्टीम आहे, तिसरी लाईन आहे, तिसऱ्या लाईनला आपल्याला 8 बार प्रेशर जर पाहिजे असेल तर आपण काय करतो, त्या ठिकाणी तिसऱ्या लाईनला प्रेशर रिड्युसिंग वॉल यूज करतो. कोणती, प्रेशर रिड्युसिंग वॉल. लक्षात येते. तर आता हे पुढे पाहूया आपण. हे आहे प्रेशर रिड्युसिंग वॉल. आता बघा, अ सेकंड टाईप ऑफ प्रेशर कंट्रोल वॉल इज प्रेशर रिड्युसिंग वॉल. बघा, फर्स्ट होती प्रेशर रिलीफ वॉल, रिलीफ, आणि ही दुसरी आहे प्रेशर रिड्युसिंग. दिस टाईप ऑफ वॉल विच इज नॉर्मली ओपन is used to maintain reduced pressure in a specified location of hydraulic system. ओके. आता बघा, जी प्रेशर रिलीफ वॉल होती ती नॉर्मली कशी होती, नॉर्मली क्लोज होती, आणि ही जी प्रेशर रिड्युसिंग वॉल आहे ती नॉर्मली ओपन आहे. ओके. इट इज ॲक्च्युएटेड बाय डाउनस्ट्रीम प्रेशर अँड टेंड्स टू क्लोज ॲज दिस प्रेशर रिचेस द वॉल सेटिंग.
बघा, प्रेशर रिड्युसिंग प्रेशर रिलीफ वॉल काय करत होती, जो जो म्हणजे जो प्रेशर आहे, काय म्हणतो आपण, सेट केलेला, जिथपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर होत नाही तोपर्यंत ती वॉल काय होती, क्लोज होती, है ना. त्यानंतर ते प्रेशर एक्सिट झाल्यानंतर ओपन होत होती. याच्यामध्ये उलट आहे, आपण जो प्रेशर सेट केलेला आहे जोपर्यंत ती त्या प्रेशरपर्यंत जात नाही तोपर्यंत ती वॉल कशी असते, ओपन असते. आणि जेव्हा तो प्रेशरपेक्षा जास्त जाईल त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस ही वॉल जे आहे ते ओपन होते. ओके, सॉरी, क्लोज होते, कारण ऑलरेडी ही वॉल काय असते, ओपनच असते. तर बघा याची डायग्राम अशी आहे. सिम्बॉल ही लक्षात द्या. सिम्बॉल जो आहे ते या ठिकाणी ड्रेनचा सिम्बॉल कुठं आहे, त्या स्प्रिंगच्या इथे. आता बघा या ठिकाणी फर्स्ट आहे बिलो वॉल सेटिंग. वॉल सेटिंगच्या अगोदर या ठिकाणी स्प्रिंग आपण काय करतो, प्रेशर सेट करतो. ओके, तर इनलेट आणि आउटलेट या ठिकाणी काय असतो, डायरेक्टली ओपन असते वॉल. ज्यावेळेस प्रेशर जास्त एक्सीड होईल त्यावेळेस ही वॉल काय होते, क्लोज होते. वॉल क्लोज झाल्यानंतर जेवढा सप्लाय पाहिजे तेवढाच काय केला जातो, आउटलेटला दिला जातो. ओके, आता या ठिकाणी वॉल सेट आणि जो एक्सेसिव्ह सप्लाय आहे तो या ठिकाणी ड्रेन केला जातो याच्यातून. लक्षात येते. हाय बेसिक प्रेशर टू प्रेशर रिड्यूस प्रेशर, या ठिकाणी बघा रिड्यूस केलेलं आहे प्रेशर. ओके, आणि याच्यामध्ये बघा काय केलेलं आहे, ही वॉल जे आहे ते ड्रेन जे आहे ते ओपन झालेलं आहे. आणि जो एक्सेस जो प्रेशर आहे तो प्रेशर कुठं झाला, अप्लाय केला जातो, या ड्रेन थ्रू केला जातो. ठीक आहे. ओके, हे झाले प्रेशर रिड्युसिंग वॉल. आय होप तुम्हाला बेसिक डिफरन्स लक्षात आला असेल प्रेशर रिड्युसिंग आणि प्रेशर रिलीफ वॉलचा. ठीक आहे. तर एक स्पेशल लेक्चर घेणार आहे आपण दोन्हीच्या डिफरन्सवरती. इफ बघा याची डिस्क्रिप्शन, इफ डाउनस्ट्रीम प्रेशर इज बिलो द वॉल सेटिंग, फ्लुइड विल फ्लो फ्रीली फ्रॉम द इनलेट टू द आउटलेट. ओके, इनलेट थ्रू आउटलेट पास होतो जोपर्यंत त्याच्या बिलो असतो. नोट दॅट देअर इज ॲन इंटरनल पासवे फ्रॉम द आउटलेट विच ट्रान्समिट आउटलेट प्रेशर टू द स्पूल एंड अपोजिट टू द स्प्रिंग. या ठिकाणी याच्या थ्रू काय केला जातो, पास केला जातो, बरोबर. त्यानंतर व्हेन द आउटलेट प्रेशर इन्क्रीजेस टू द वॉल सेटिंग, द स्पूल मूव्स टू द राईट टू partially block the outlet port. Okay, as shown in figure B. या ठिकाणी काय होतं, तर हा जो आहे आउटलेट त्याला ब्लॉक केला जातो, है ना. कारण बघा या ठिकाणी हा इनलेट टू आउटलेट जो आहे हा सप्लाय काय होत होता, डायरेक्टली या ठिकाणी सप्लाय पास होत होता. मग आपण काय करतो, जेव्हा याचं सेटिंग जास्त होते म्हणजे प्रेशर जेव्हा हाय होतो त्यावेळेस काय केलं जातो, हा जो ओरिफिस आहे तो काय केला जातो, इकडे ब्लॉक करतो सप्लाय, कशाचा, इनलेटचा आणि आउटलेटचा. लक्षात येत आहे. हां, इथून ब्लॉक करतो आणि जो रिमेनिंग सप्लाय आहे तो म्हणजे एक्सेसिव्ह जो आहे तो इकडे ड्रेन केला जातो त्यातून. बघा पुढे सांगता ते, जस्ट इनफ फ्लो इज पास टू द आउटलेट टू मेंटेन इट्स प्रेझेंट प्रेशर लेवल, है ना. जो एक्सेसिव्ह फ्लो आहे तो इथून ड्रेन केला जातो, है ना, एक्सेसिव्ह. त्यानंतर बघा, इफ द वॉल क्लोजेस कम्प्लिटली, लिकेज पास्ट द स्पूल could cause downstream pressure to build up above the wall setting. Okay, and this is prevented from occurring because a continuous bleed to tank is permitted via separate drain line to the tank. ठीक आहे. तो सेपरेट ड्रेन लाईननं काय केलं जातं, तो याची ड्रेन लाईन आहे इथून जो आहे तो टँकला परत खाली सप्लाय केला जातो. लक्षात घ्या, ही जी प्रेशर रिड्युसिंग वॉल आहेत
ते कुठे यूज करतो आपण, डायरेक्टली मेन सप्लायला करू शकत नाही. की वॉल कुठे यूज करतो, लाईन प्रेशरला, लाईन प्रेशर. ठीक आहे. त्यानंतर आपण बेसिक डिफरन्सवाला एक एक्स्ट्रा लेक्चर घेऊया याच्यावरती. व्हॉट इज बेसिक डिफरन्स बिटवीन प्रेशर रिड्युसिंग वॉल आणि प्रेशर रिलीफ वॉल. ओके. नेक्स्ट आहे सिक्वेन्स वॉल. बघा, जे प्रेशर रिलीफ किंवा प्रेशर रिड्युसिंग वॉल आहे त्यालाच काय केलं जातं, तर बायपास चेक वॉल ॲड केली जाते, जोडली जाते. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, सिक्वेन्स वॉल. या ठिकाणी बघा, इनलेट और प्रायमरी पोर्ट, इकडे आउटलेट आहे आणि याला काय केलेलं आहे, बायपास चेक वॉल जॉईन केलेली, ॲड केलेली आहे. यालाच काय म्हणतो आपण, सिक्वेन्स वॉल. हा सिम्बॉल आहे. अ सिक्वेन्स वॉल सिम्बॉल इज सिमिलर टू द रिलीफ वॉल सिम्बॉल, आहे ना. हा जो सिम्बॉल आहे तो प्रेशर रिलीफ वॉलचा जो आहे हा इथपर्यंत, हा जो खालचा आहे सिम्बॉल तो प्रेशर रिलीफ वॉलचा आहे. त्याला फक्त काय केलेलं आपण, बायपास चेक वॉल पॅरलली जॉईन केलेलं. द मेन डिफरन्स इज दॅट द सिक्वेन्स वॉल ऑलवेज हॅज एक्सटर्नल ड्रेन लाईन and often has bypass check wall for reverse flow. Okay. Sequence wall is pressure operated, normally closed poppet or spool wall that opens at the adjustable set pressure. A sequence wall always has external drain port to keep from trapping leakage of oil, and trap fuel modify set pressure at best or keep the wall from opening at worst. For reverse flow capabilities, use the integral bypass check wall as shown in symbol. बघा, या ठिकाणी काय केलं जातं, बेसिकली काय केलं जातं, जे प्रेशर रिलीफचं फंक्शन असतं सेम फंक्शन इथं परफॉर्म केलं जातं. फक्त या ठिकाणी चेक वॉल थ्रू काय केलं जातो, तो ड्रेनला डायरेक्टली ड्रेनेज लाईनला अटॅच केला जातो हे बायपास चेक वॉल थ्रू, आहे ना. जर एक्स्ट्रा प्रेशर वगैरे त्या ठिकाणी असेल तर तो लिकेज प्रूफ होण्यासाठी. बघा, मेन आयडिया जी आहे ती, फ्लुइड ॲट इनलेट पोर्ट ऑफ वॉल कॅनॉट पास टू द सेकंडरी सर्किट और आउटलेट पोर्ट अंटिल रिचिंग सेट प्रेशर. ओके. जोपर्यंत आपण तो सेट केलेला प्रेशर आहे तिथपर्यंत जोपर्यंत पास होणार नाही तोपर्यंत काय होत नाही, तो इनलेट पोर्ट टू वॉल कॅनॉट पास थ्रू द सेकंडरी सर्किट. बरोबर आहे. सेकंडरी सर्किटमध्ये तोपर्यंत पास होत नाही. अपॉन रिचिंग सेट प्रेशर द वॉल ओपन्स इनफ टू लेट एक्सेस पंप फ्लो पास ऑन टू द सेकंड ऑपरेशन. म्हणजे जेव्हा त्या प्रेशर सेट प्रेशरपेक्षा एक्सेस होईल प्रेशर, तेव्हाच काय केलं जातं, त्याला पुढे फॉरवर्ड केला जातो. इन सम सर्किट द पायलट सिग्नल टू ओपन वॉल इज फ्रॉम सोर्स अदर दॅन द लाईन फीडिंग इट. An external pilot operated sequence wall opens and allows flow when remote operation reaches to a certain limit. जो जेव्हा आपण सेट केलेला प्रेशर आहे तिथपर्यंत जाणार नाही तोपर्यंत ऑपरेट होणार नाही ती वेळ, है ना. तर आय होप तुम्हाला या 3 प्रेशर कंट्रोल वॉल समजले असतील. फर्स्ट होती प्रेशर रिलीफ वॉल, सेकंड होती प्रेशर रिड्युसिंग वॉल आणि थर्ड होती सिक्वेन्स वॉल. ओके. तर नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूया पुढचे टाईप्स ऑफ फ्लो कंट्रोल वॉल. ओके. आणि बेसिक डिफरन्स जो आहे प्रेशर रिड्युसिंग आणि प्रेशर रिलीफ वॉल. आता बघा, परत एकदा सांगतो मी. प्रेशर रिलीफ वॉल या ठिकाणी मेन सिस्टीमच्या जेव्हा आपण पंपच्या नंतर सप्लाय करतो हायड्रोलिक सिस्टीमला, जेव्हा सिस्टीम लाईन असते त्या ठिकाणी प्रेशर रिलीफ वॉल यूज करतो. आणि जेव्हा लाईन प्रेशर असतो, जेव्हा लाईन प्रेशर म्हणजे काय, टू द हायड्रोलिक सिस्टीमला जेव्हा सप्लाय करतो तर सिस्टीमला फक्त एकच ॲक्च्युएटर वर्किंगला नसतो त्या ठिकाणी. बरोबर आहे. तर 2-3 काय जेवढे ॲप्लिकेशन असेल तेवढे लाईन्स असतात, लाईन. तर प्रत्येक लाईनला जर सेम प्रेशर रिक्वायरमेंट असेल तरच आपण काय करतो, तर प्रेशर रिड्युसिंग वॉलची गरज नाही पडत. बट एखाद्या लाईनला जर आपण जो सप्लाय केलेला आहे, जसं 12 बारचं सप्लाय सांगितलं होतं मी,
12 बारचा सप्लाय केला आणि एखाद्या लाईनला जर 8 बारचा 10 बारचा असा जर सप्लाय पाहिजे असेल, त्या पर्टिक्युलर लाईनला आपण प्रेशर रिड्युसिंग वॉल यूज करतो. ओके, आय होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल. तर रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण पाहूया नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.